हिंगणवेडी शहरात खोब्रागडे फार्मास जवळ तवेरा कार व मालवाहू ट्रक यांचा समोरासमोर जोरदार अपघात झाला असून यामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। सकाळी 10 वाजे सुमार सदरचा अपघात झाला असून या ठिकाणी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते। गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून 8 जण तवेरा गाडीतून प्रवास करीत होते, यातील 5 जण गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यात उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला असून त्यात अजय भांगरे वय वर्ष 28, माणिक मोरे वय वर्ष 25 राहणार गंगा पाडळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे। कारण असे का PWD वाले लक्ष देत नाही, ग्रामपंचायतने पण लक्ष दिलं पाहिजे। इथं दोन्ही तर्फा झाडांच्या एकत्र आल्यामुळे वाहनधारकाला कुठलंही काही दिसत नाही, तर ह्या बाजूने जास्त झाडं पुढं आल्यामुळे ट्रकवाल्याला काही दिसलं नाही। तिकडनं सुमोवाला येत होता आणि हा ड्रायव्हर दारू पिलेला होता। यांनी जसं त्या बाजूला गाडी मारली त्या सुमोवरती, ती सुमो पूर्ण त्याने दाबून टाकली। 5 ते 6 जण एकदम जाण्याच्या स्थितीमध्ये। आणि म्हणजे या झाडांच्या बाबत तुम्ही काहीतरी निवेदन दिलेलं आहे का? निवेदन ग्रामपंचायतीने दिलेलं आहे PWDला, परंतु त्यांनी अद्याप त्यांनी कुठेही काही कारवाई केली नाही। पुन्हा एकदा ते ग्रामपंचायत PWDकडे जाणार आहे आणि याची कारवाई कधी करणार ते विचारणार आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड।